आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. वास्को ॲडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील दिलेश्वर नाईक यांनी येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकांमध्ये गोव्याला 2 स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याची मागणी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे केली आहे. यावेळी त्यांनी ॲडव्होकेट संरक्षण विधेयक आणल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन केले. तसंच ॲडव्होकेट वांगणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी तपास पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. डिमांड इन द सेन्स बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्राचे इलेक्शन आता 24 मार्च शेड्यूल आसा आणि देर वर सम पेटिशन्स इन द सुप्रीम कोर्ट सुद्धा या संदर्भात काही गोष्टी आणि सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड कमिटी अपॉइंट करून ते आज इलेक्शन्स ते घेतात 24 मार्चाक. गोंयां बाबतीन उलोवपाचें म्हटल्यार गोंयान आमचे 3 काय 4 कॅन्डिडेटांनी कितें नॉमिनेशन भरलेलें तेतूंतले म्हाका दिसता 2 जाणांचें नॉमिनेशन रिजेक्ट जाल्लें आसा. 2 कॅन्डिडेट आसा. गोंयाच्या बाबतीन आमी अरावंड हार्डली 3,500 सुमार आमी एडवोकेट्स आसात. महाराष्ट्रान कितलेशेच हजारांनी लॉयर्स आसात. टोटल 23 कितें तरी कॅन्डिडेट्स रिप्रेझेंटेटिव्स आमी इलेक्ट करपाक जाय. तेतूंतले आमचो गोंयांत केन्ना रिप्रेझेंटेशन मेळना सहजा. एकूच वेळार म्हाका दिसता एडवोकेट MS जोशी आनी तेजे पयलीं आनी एक एडवोकेट अशें कोणाक 2 लोबो हेमी इलेक्ट जावन येयल्ले. पूण आमच्या गोंयच्याच वोटाचेर आमी निवडून येवंक शकनात आनी आमची गोवा हे ल्हान, आमचे वोटर्सय ल्हान, एडवोकेट्स कम्युनिटी ल्हान. सो ताका लागून आमकां सहजा थंय रिप्रेझेंटेशन मेळना बार काउन्सिलाचेर. त्या खातीर आमी असो डिमांड केल्लो आमचे पयलींचे रिप्रेझेंटेटिव्हांनी प्लस एसोसिएशनांनी की आमकां गोंयाक एक रिप्रेझेंटेशन दिवचें आनी स्पेशल 1-2 कॅन्डिडेट 2 रिप्रेझेंटेशन आमकां गोंयच्यान दिवची अशें आमी एक डिमांड केल्लो आसा. पूण आजून पर्यंत तो कांय आमचो विश फुलफील जायना. ह्या खेपेक आमचे 2 कॅन्डिडेट आसात. पळोवया कशें कितें जाता तें. पूण आमकां गोंयच्याच वोटाचेर आमी निवडून येवंक शकना. आमकां महाराष्ट्राचूनय वोट जाय पडटा. महाराष्ट्रात आमकां वयचें पडटा. महाराष्ट्रांतून आमकां सपोर्ट जाय पडटा. आतां महाराष्ट्रान ते लोक आमचे वोट घेवन ते निवडून येतात. पूण तेंचे वोट घेवन आमकां खूब डिफिकल्ट जाता. सो रिप्रेझेंटेशन गोवा स्टेट सेपरेट आसले कारणान आनी गोवा स्टेट ल्हान आसले कारणान आमकांय बार काउन्सिलाचेर रिप्रेझेंटेशन दिवचें हें आमचो गोंयच्यान सदांच सगळ्याच एसोसिएशनांनी डिमांड केल्लो आसा आनी डिमांड करीत आसात. आता ते विश आमचे फुलफील केन्ना जाता आमकां खबर ना. पळोवया. सो बार काउन्सिलान ते BCI बार काउन्सिल ऑफ इंडियान तेजेर डिसिजन घेवचें ही आमची मागणी, आख्ख्या गोंयच्या लॉयरांची मागणी आसा. हांव सावथ गोवा एडवोकेट्स असोसिएशन ग्रुपार पळयतालो की अशें बिल इंट्रोड्यूस जाला आनीक बरी गजाल म्हणून कितें आनीक तेमी हें केला एडमायर केला गव्हर्मेंटाक आनी हांवूय बी एप्रिशिएट करता गव्हर्मेंटाक इफ गव्हर्मेंट हॅज डन इट. आनी तो मजकूर पळयले उपरांतूच आमी सांगूंक शकतले एक्झॅक्टली वॉट इज देर इन द बिल. पूण ही एक बरी गजाल जावन आसा एक एडवोकेटांची प्रोटेक्शना लागून. आनी हांव मागतां हे पेडणेचे लॉयरां कडेन किंवा बाकी एक्चुली डिमांड आमी करप लीगल इलिगल वेगळी गजाल. पूण हांव त्या लॉयरां कडेन मागतां की ह्या अशा लोकांच्या आतां पुलिसांनी खंय तेजेर ऑफेन्स रजिस्टर केला. दिस इज वॉट इट अपियर्स फ्रॉम द न्यूजपेपर्स. ऑफेन्स रजिस्टर करून काम सोंपना. पुलिसांची ड्युटी की ते इन्व्हेस्टिगेशन सारकें करप. आतां पळय एविडन्स म्हटल्यार थंय आय विटनेसीस आसात. हांव नको ते आतां कितें सांगतले पुलिसांक कशें स्टेटमेंट दितले. तो प्रॉपर एविडन्स कलेक्ट करून त्या कल्प्रिट्सांचेर चार्जशीट फायल करून ती फाल्यां कोर्टान ती केस प्रूव करप आनी तांकां शासन जावप कायद्या प्रमाणे हें गरजेचें आसा. फक्त ऑफेन्स रजिस्टर केलो म्हणून तें काम सोंपना. पुलीस कदाचित दोळ्यांक उदक लायतात खुबशे वेळा. ऑफेन्स रजिस्टर केलो म्हणटात. ऑफेन्स रजिस्टर केले म्हणून जायना. तो ताका शासन जावपाक जाय आनी ते शासन जावपाक पुलिसांनी इन्व्हेस्टिगेशन त्या प्रमाणे जावपाक जाय. इन्व्हेस्टिगेशना बरोबर ते एविडन्स त्या प्रमाणे कलेक्ट जावपाक जाय आनी ते त्या कल्पिटांक शासन जावपाक जाय की ह्यान फुडें अशे एडवोकेटाचेर कोणी एटॅक करपाक सहजा डेरिंग करपाक जायना. जेन्ना हे शासन जातलें तांकां तेन्नाच हें जातलें. बेश्टेच ऑफेन्स रजिस्टर केलो अरेस्ट केलो म्हणून जायना. अरेस्ट आनी म्हाजें मागणें एडवोकेट्सा कडेन की असल्या लोकांचे आमी वकालत मजलो घेवप न्ही म्हणून. जर तर तुमी आमच्याच कम्युनिटीचेर जर एटॅक करता आमचीच कम्युनिटी तुमकां कशी हेल्प करतली आनी कित्याक हेल्प करपाचें. सो हें स्ट्रॉंगली आमच्या एडवोकेट्सांनी बी लक्षांत घेवंक जाय आनी अशा कल्प्रिट्सांक जे एडवोकेट्साचेर एटॅक करतात तांकां रिप्रेझेंट करप ना.
ही आमी सगळ्यांनी युनिमस डिसिजन घेवंक जाय एडवोकेट्सांनी, ऑल गोवा सगळ्या एडवोकेट्सांनी. हें म्हाजें मत आसा. आनी परत एकदा सरकाराक हांव अभिनंदन करता हें इंट्रोड्यूस एडवोकेट्स प्रोटेक्शन बील इंट्रोड्यूस केल्या बद्दल. आनी ताजे बद्दल सविस्तर मागीर आमी उलोवया, प्रोवायडेड ते पयलीं पळोवपा जाय कशें आहा तें कितें आहा तें कितें पळय.